Hi friends, today we are going to see the practical about the application of the geometric and negative binomial distribution. In this practical, we will see four problems. So here, aim and formula for this practical is to find the probability using geometric and negative binomial distribution. Formulas are if x follows geometric with parameter p, then PMF of x is p into q raised to x, where x is equal to 0, 1 to up to infinity. P plus q is equal to 1 and p is always lies between 0 to 1. If x follows negative binomial distribution with parameter k, p, then PMF of x is x plus k minus 1 c k minus 1 p raised to k q raised to x. X is equal to 0, 1 to up to infinity and p is lies between 0 to 1. So let's see first problem. If the probability that a certain test yield a positive reaction equals 0.4, what is the probability that fewer than 5 negative reactions occur before the first positive one? सो आता इथे आपण हे जे क्वेश्चन आहे तो वाचल्यानंतर आपल्याला कळते की एखादी टेस्ट पॉझिटिव्ह येण्याची जी प्रोबॅबिलिटी आहे 0.4 आहे. म्हणजेच काय तर प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस, इथे पॉझिटिव्ह म्हणजे सक्सेस आहे. आणि इथे विचारलेलं काय, व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट फ्युअर दॅन 5 निगेटिव्ह रिॲक्शन्स ऑकर बिफोर द फर्स्ट पॉझिटिव्ह वन. पहिली पॉझिटिव्ह येण्याच्या आधी 5 निगेटिव्ह रिॲक्शन्स येतील, म्हणजे पहिली पॉझिटिव्ह येण्याच्या आधी 5 फेल्युअर्स येतील. सो जॉमेट्रिकचा व्हेरिएबल काय असतो, तर नंबर ऑफ फेल्युअर बिफोर फर्स्ट सक्सेस. मग याच्यासाठी तो व्हेरिएबल काय डिफाईन होतोय, तर नंबर ऑफ निगेटिव्ह टेस्ट बिफोर फर्स्ट पॉझिटिव्ह टेस्ट. सो आता इथे पी म्हणजे सांगितलेलं आहे प्रोबॅबिलिटी ऑफ टेस्ट यील्ड रिॲक्शन, दॅट इज प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस 0.4. सो आता त्यांनी विचारलेली प्रोबॅबिलिटी आहे ती लिहिलेली आहे प्रोबॅबिलिटी दॅट एक्स लेस दॅन ऑर इक्वल टू 5. मग ती प्रोबॅबिलिटी इथं कॅल्क्युलेट केलेली आहे प्रोबॅबिलिटीजची ॲडिशन करून. इथे काय केलेलं आहे, तर जॉमेट्रिकचा PMF असेल त्याच्यामध्ये पी ची व्हॅल्यू ठेवायची आहे आणि त्याच्यानुसार त्या प्रोबॅबिलिटीज कॅल्क्युलेट करून ॲडिशन करायचे आहे. सो ही प्रोबॅबिलिटी काय आली 0.9529. म्हणजेच काय तर पहिली पॉझिटिव्ह टेस्ट येण्याच्या आधी 5 निगेटिव्ह टेस्ट मिळण्याची प्रोबॅबिलिटी 0.95. त्याच्यानंतर सेकंड प्रॉब्लेम. In the sequence of independent roll of a fair die, what is the probability that? सो इथे डाय आहे ते केलेले आहे, थ्रो केलेले आहे किंवा रोल केलेले आहे. सो डाय वरती किती सरफेसेस असतात, तर 6 सरफेसेस असतात. आता इथे विचारलं काय, द फर्स्ट 4 इज ऑब्झर्व्ड ऑन 6th ट्रायल. फर्स्ट 4, इथे जो 4 आहे हा ऍक्च्युअली सक्सेस आहे, म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला इंटरेस्ट आहे, तो 4 आहे तो सक्सेस आहे. सो द फर्स्ट सक्सेस इज ऑब्झर्व्ड ऑन 6th ट्रायल. 6व्या थ्रोवरती किंवा 6व्या ट्रायलवरती आपल्याला सक्सेस और 4 मिळण्याची प्रोबॅबिलिटी विचारली. याच्यानंतर बी बीटमध्ये काय विचारले आहे, ॲटलीस्ट 6 ट्रायल आर रिक्वायर्ड टू ऑब्झर्व फर्स्ट 4. पहिला 4 येण्याच्या आधी कमीत कमी 6 ट्रायलची गरज असणार आहे. आता इथे ट्रायल हा शब्द आलेला आहे. सो ट्रायल म्हणजे काय, तर एकूण केलेले थ्रो, आणि फेल्युअर म्हणजे काय असणार आहे, तर तो शेवटचा थ्रो ज्याला आपल्याला 4 मिळालाय तो सक्सेस, आणि राहिलेले 4 किंवा राहिलेले जे 5 आहेत, आता इथे ट्रायल किती केलेले आहेत, तर 6 ट्रायल केलेले आहेत. सो आपल्याला 6व्या ट्रायलला सक्सेस मिळालं, तर फेल्युअर किती भेटले, एकूण 5 फेल्युअर्स इथं आपण बघू शकतो. सो याच्यासाठी आपण आधी डिफाईन करूया व्हेरिएबल नंबर ऑफ फेल्युअर बिफोर फर्स्ट सक्सेस. सो इथे सक्सेस 4 मिळणे हे सक्सेस आहे. सो प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग 4 1 डिवायडेड बाय 6 येणार आहे. क्यू ची व्हॅल्यू काढायची आहे. सो याच्यासाठी एक्स आहे तो जॉमेट्रिक फॉलो करतोय विथ पॅरामीटर पी इज इक्वल टू 0.16.
सो आता या पॅरामीटरसाठी आपण PMF ची व्हॅल्यू किंवा PMF चा फॉर्म्युला इथे डिफाईन करायचा आहे. सो आता इथे बघा, प्रोबॅबिलिटी ऑफ फर्स्ट 4 इज ऑब्झर्वड ऑन 6th ट्रायल. 6व्या ट्रायल वरती आपल्याला पहिलं सक्सेस मिळेल. म्हणजे 6व्या ट्रायल वरती मिळेल म्हणजे एकूण फेल्युअर किती झाले, तर 5 झाले. सो x इज इक्वल टू 5 ची प्रोबॅबिलिटी काढायची आहे इथे. याच्यानंतर पुढे काय आहे, प्रोबॅबिलिटी ऑफ ॲट लिस्ट 5 ट्रायल्स आर रिक्वायर्ड. म्हणजे प्रोबॅबिलिटी दॅट ॲट लिस्ट 5 फेल्युअर्स आर रिक्वायर्ड टू ऑब्झर्व फर्स्ट 4. इथे काय होणार आहे की कमीत कमी 5 फेल्युअर आहेत ते आपल्याला लागणार आहेत पहिलं सक्सेस मिळण्याच्या आधी. सो कमीत कमी 5 म्हणजे ही प्रोबॅबिलिटी काय झाली, प्रोबॅबिलिटी दॅट x ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 5. सो ही प्रोबॅबिलिटी इथे पुढे कॅल्क्युलेट केलेली आहे, ती आलेली आहे 0.4184. याच्यानंतर फोर्थ प्रॉब्लेम आहे, an item is produced in the large number. The machine is known to produce 5% defect. A quality control inspector is examine the items by taking them at random. What is the probability that at least 4 items are to be examined in order to get 2 defective? आता इथे एक प्रोबॅबिलिटी सांगितलेली आहे, काही व्हॅल्यूज आपल्याला इथे दिसत आहेत. तर इथे डिफेक्टिव्ह किती पर्सेंट आहे, तर 5%, म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ डिफेक्टिव्ह आयटम्स. आता इथे काय शेवटच्या ओळीमध्ये बघा, व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट ॲट लिस्ट 4 आयटम्स आर टू बी एक्झामाइंड इन ऑर्डर टू गेट 2 डिफेक्टिव्ह. गेट 2 डिफेक्टिव्ह कशामध्ये इंटरेस्ट आहे, तर डिफेक्टिव्ह मध्ये इंटरेस्ट आहे. सो त्यामुळे डिफेक्टिव्ह आहे हे आपलं सक्सेस आहे, आणि जे नॉन डिफेक्टिव्ह आयटम्स आपण जे एक्झामाइन करून बाजूला ठेवणार आहे चांगले म्हणून, ते ऍक्च्युली फेल्युअर आहे इथं. सो इथे व्हेरिएबल डिफाईन करायचा, नंबर ऑफ गुड आयटम्स बिफोर 2 डिफेक्टिव्ह आयटम्स. सो आपला एक्स जनरली काय असतो, निगेटिव्ह बायनॉमियलचा नंबर ऑफ फेल्युअर्स बिफोर केथ सक्सेस. सो आता इथे के सक्सेस आपल्याला किती सक्सेस हवेत, तर 2 डिफेक्टिव्ह आयटम्स. आणि प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस, आपला सक्सेस म्हणजे डिफेक्टिव्ह आयटम मिळणे. सो इथे प्रोबॅबिलिटी ऑफ डिफेक्टिव्ह आयटम 5%, 0.05. क्यू ची व्हॅल्यू काढायची. सो हिअर एक्स फॉलोज निगेटिव्ह बायनॉमियल विथ के इज इक्वल टू 2 अँड पी इज इक्वल टू 0.05. के ची व्हॅल्यू इथे त्यांनी वरती सांगितलेली आहे की आपला इंटरेस्ट 2 डिफेक्टिव्ह मिळण्यामध्ये आहे, आणि त्याच्यासाठी आपल्याला किती ट्रायल्स लागतील त्या लागतील. सो इथे निगेटिव्ह बायनॉमियलचा आता PMF लिहिलेला आहे, x प्लस 2 minus 1 c 2 minus 1 0.05 raised to 2 0.95 raised to x. x ची रेंज 0, 1 to up to infinity. आता त्यांनी विचारलेली प्रोबॅबिलिटी काय, प्रोबॅबिलिटी ऑफ ॲट लिस्ट 4 आयटम्स आर रिक्वायर्ड टू एक्झामाइन टू गेट 2 डिफेक्टिव्ह. म्हणजे आपल्याला कमीत कमी 4 आयटम्सची गरज पडणार आहे 2 डिफेक्टिव्ह मिळण्यासाठी. सो आता हे 2 डिफेक्टिव्ह आपण कॅन्सल करूया, कारण ते आपलं सक्सेस. मग राहिलेले फेल्युअर किती झाले या प्रोसेस मधले, 4 मधले 2 डिफेक्टिव्ह निघाले किंवा 2 आपले सक्सेस आहेत, तर नंबर ऑफ फेल्युअर्स किती झाले, 2. म्हणजे इथेच काय आहे, तर प्रोबॅबिलिटी कोणती विचारलेली आहे, ॲट लिस्ट 2 फेल्युअर्स किंवा ॲट लिस्ट 2 गुड आयटम्स आर रिक्वायर्ड टू गेट 2 डिफेक्टिव्ह आयटम्स. इथे गुड आयटम्स म्हणजे फेल्युअर आहे, डिफेक्टिव्ह आयटम म्हणजे सक्सेस आहे. सो ती प्रोबॅबिलिटी इथं कॅल्क्युलेट केली आहे. पुढचा क्वेश्चन बघूया आपण. ए स्टुडंट हॅज टू याच्यानंतर लास्ट प्रॉब्लेम आहे, अ स्टुडंट हॅज टू टेकन 5 answer multiple choice examination orally. He continues to answer question
till he gets 5 correct answers. What is the probability that he gets them on or before 10 questions if he guesses at each answer? सो आता इथे क्वेश्चन बघा किती सिंपल आहे. एक विद्यार्थी आहे की ज्याला 5 ऑप्शन्स असलेली एक एक्झामिनेशन आहे ती ओरली द्यायची आहे. सो आता प्रत्येक क्वेश्चनचे 5 आन्सर्स आहेत. मल्टिपल चॉईस ऑब्जेक्टिव्ह आहेत. सो आता इथे क्वेश्चन करेक्ट येण्याची प्रोबॅबिलिटी काय असणार आहे, तर त्या 5 मधील एक कोणता तरी ऑप्शन करेक्ट असणार आहे. मग प्रोबॅबिलिटी काय आली उत्तर करेक्ट असण्याची 1/5, कारण 5 ऑप्शन्स आहेत त्यातला एक करेक्ट असणार आहे. त्यामुळे करेक्टची प्रोबॅबिलिटी आली 1/5. ओके, पुढे बघा. ही कंटिन्यूज टू आन्सर क्वेश्चन्स अंटिल ही गेट्स. तो हा शब्द महत्वाचा आहे. अंटिल ही गेट्स 5 करेक्ट आन्सर. जोपर्यंत त्याला 5 करेक्ट आन्सर्स भेटत नाही तोपर्यंत त्याने उत्तरं देतच राहायचे. म्हणजे इथे सक्सेस काय झालेला आहे, तर 5 करेक्ट उत्तर किंवा 5 करेक्ट आन्सर्स मिळणे हे झालं सक्सेस. 5 प्रश्नांची करेक्ट आन्सर मिळणे हे झालं सक्सेस. व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट ही गेट्स देम ऑन ऑर बिफोर 10 क्वेश्चन्स. 10व्या प्रश्नाच्या आधीच त्याला ते सगळं भेटण्याची प्रोबॅबिलिटी, म्हणजे त्याचे 5ही प्रश्नांची उत्तरे बरोबर असण्याची प्रोबॅबिलिटी. आता 10वा प्रश्न किंवा 10 प्रश्नाच्या आधी जर समजा त्याला 10 प्रश्न विचारलेले आहेत, याच्यातले 5 तो करेक्ट देणार आहे, तर फेल्युअर किती झाले 5 होत आहेत. हे लक्षात ठेवायचं. सो इथे एकूण ट्रायल्स सांगितलेले आहेत 10 क्वेश्चन्स, ह्या एकूण ट्रायल्स आहेत. सो आता इथे आपण प्रॉब्लेमचं सोल्युशन बघूया. आता इथे निगेटिव्ह बायनॉमियलचा यूज करायचा आहे आपल्याला. सो एक्स नंबर ऑफ निगेटिव्ह बायनॉमियलचा व्हेरिएबल असो नंबर ऑफ फेल्युअर्स बिफोर केथ सक्सेस. सिमिलर इथे झालं नंबर ऑफ रॉंग आन्सर बिफोर 5 करेक्ट आन्सर. के ची व्हॅल्यू इथे आहे 5. याच्यानंतर प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस, प्रोबॅबिलिटी ऑफ करेक्ट आन्सर 1/5. क्यू ची व्हॅल्यू, सो इथे एक्स फॉलोज निगेटिव्ह बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन विथ के इज इक्वल टू 5, पी इज इक्वल टू 0.2. पुढे निगेटिव्ह बायनॉमियलचा PMF लिहिलेला आहे. याच्यानंतर आपल्याला जी विचारलेली प्रोबॅबिलिटी आहे ती इथे सांगितलेली आहे बघा. हे गेट्स ॲटलिस्ट 5 किंवा 5 पेक्षा कमी प्रश्नांची तो चुकीची उत्तरं देईल. आणि त्याच्यानंतर म्हणजे तो 5 प्रश्नांची किंवा त्यापेक्षा कमी प्रश्न त्याला गरजेचे चुकीचे होतील आणि त्याचे 5 प्रश्न बरोबर येतील. सो ती प्रोबॅबिलिटी आली 0.03. हे कळलं का तुम्हाला? ऍक्च्युली प्रश्न काय येते तर 10व्या प्रश्नाला किंवा 10व्या प्रश्नाच्या आधीच त्याला त्याची सगळी बरोबर उत्तरे मिळालेली असतील. ही प्रोबॅबिलिटी कधी काय होणार आहे ऍक्च्युली, तर इथे 10 नंबर्स कुठेही येणार नाही, कारण 10 एकूण ट्रायल्स आहेत. पण इथं त्याला ऑलरेडी 5 काय म्हणतोय आपण सक्सेस मिळालेले आहेत. मग राहिले फेल्युअर किंवा रॉंग आन्सर किती झाले त्याचे, तर 5 झाले. सो इथे ऍक्च्युली प्रोबॅबिलिटी ऍक्च्युली काय आहे तर नंबर ऑफ रॉंग आन्सर इज लेस दॅन ऑर इक्वल टू 5. ही प्रोबॅबिलिटी तर कॅल्क्युलेट केलेली आहे, जी आली 0.03234.